घरातला गॅस संपला होता आणि आता तर गॅसचं शॉर्टेज चालू आहे. त्याच्यामुळं आज ठरवलं की चला गच्चीवरती चुलीवरचं जेवण करायचं. त्याच्यासाठी मटण आणलं होतं आणि जळणाची व्यवस्था करायची होती, म्हणून घरातला जुना दरवाजा मोडला आणि चुलीवरच्या जेवणासाठी जळणाची व्यवस्था केली. आणि जर आता बघा पातेलं ठेवलेलं आहे, पातेल्यावर आता आपण मटण शिजायला टाकलेलं आहे. मटण शिजायला टाकलेलं बघा एकदम खमंग असा वास येत आहे आणि खूप भारी वाटत आहे. गच्चीवरचं जेवण म्हणजे एकदम भारी. आता बायको आणि वहिनी दोघंही मिळून मग भाकऱ्या करत आहेत आणि गप्पा गोष्टी करत आहेत. ह्या अशा थंडगार वातावरणामध्ये गच्चीवर चुलीवरचं जेवण म्हणजे एकदम मस्त. तुम्ही पण असं कधी गच्चीवरती जेवणाचा बेत केला आहे का? हे नक्की मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे बघा आता मटणाचा आमटी करणार आहे आणि वजडी फ्रायसुद्धा केलेली आहे. आता जेवणाची तयारी झालेली आहे सगळी, तर आम्ही आता जेवणाचे ताट वाढत आहे. बायको आणि वहिनी दोघे जण जेवणाचे ताट वाढत आहे. माझंही ताट रेडी करत आहेत. हे बघू शकता तुम्ही, खूप छान असं वाटत आहे. तुम्ही पण असं कधी गच्चीवर जेवणाचा बेत केला आहे का ते नक्की कळवा. माझं पण ताट झालेलं आहे. हा आजचा व्लॉग इथेच थांबतो आहे. खूप छान असं वाटत आहे, कमेंटमध्ये नक्की कळवा.